वाढीव मालमत्ता कर रद्द झालाच पाहिजे। नवापूर नगर परिषदेच्या वाढीव मालमत्ता कराविरोधातील आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत। आज शुक्रवार दि. 24 जुलै 2026 रोजी नगरपरिषद कार्यालयासमोर वाढीव मालमत्ता कर विरोध संघर्ष समिती नेर यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। आंदोलनात महिला, व्यापारी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलनकर्त्यांनी वाढीव मालमत्ता कर तात्काळ रद्द करण्याची मागणी करत नगरपरिषद प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की वाढीव मालमत्ता करामुळे सर्वसामान्य नागरिकांवर मोठा आर्थिक भार पडत असून प्रशासनाने अनेक निवेदने आणि चर्चेनंतरही कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही। त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा वाढीव मालमत्ता कर विरोध संघर्ष समिती नेरच्या वतीने करण्यात आला आहे। आंदोलनाची पुढील रूपरेषा जाहीर करत समितीने सांगितले की शुक्रवार दि. 31 जुलै 2026 रोजी जनाक्रोश रॅली व निदर्शने आयोजित करण्यात येईल। साहेब, आपलं नाव आणि काय मागण्यासाठी आपण निवेदन दिलेलं आहे? आम्ही आज वाढीव मालमत्ता कर विरोध संघर्ष समिती, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आज या 3 चरणामध्ये आंदोलन जाहीर केलेलं आहे। विषय असा आहे की 5 पटीपेक्षा असं जास्त कर लागू करण्याच्या संदर्भात नोटिसा दिलेल्या आहेत आणि हा कर आम्हाला मुळात मान्य नाही आहे। विषय असा आहे की या देशामध्ये एवढ्या मोठ्या महागाईचा भस्मासूर असताना, तोड महागाई असताना या नगर परिषदने आमच्यावर कर लादण्याचं काम करत आहे, आर्थिक बोजा वाढवण्याचं काम करत आहे आणि याच्यामुळे जनमानसाचे जे कमरडे मोडून राहिले। इतकी भयंकर परिस्थिती या देशामध्ये असताना नगर परिषदेने हा बाकी विचार करायला पाहिजे। या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण वाढवा, परंतु त्याची मर्यादा असते। किमान मागील वर्षाच्या जी वार्षिक बिल आहे, जे कर आहे त्याच्या 5% किमान द्या। आम्हाला 5% मान्य नाही, आम्हाला 5% एकूण कराच्या 5% आम्हाला मान्य आहे। ते तुम्ही करा ना, त्याच्याबद्दल आमचा वाद नाही आहे। त्याच्यात अजून बऱ्याचशा आमच्या मागण्या आहेत। नळाचं पाणी व्यवस्थित येत नाही आहे, शुद्ध पाणी मिळत नाही आहे, निरंतर ह्या समस्या होत आहेत। ह्या सगळ्या समस्या निराकरण करण्याचं काम नगर परिषदचं आहे। हे आमचे पालक आहेत, जबाबदारी नगर परिषदची आहे। या नगराच्या प्रत्येक नागरिकाच्या जीवाची काळजी हे घेणे नगर परिषदचं काम आहे। बऱ्याच ठिकाणी नाल्या वगैरे नाही आहेत, गढूळ पाणी त्या नळामध्ये येते आहे आणि अडचणी निर्माण होत आहे। म्हणून आमचं साहेबांना विशेष सांगणे आहे की आपण या गोष्टीवर प्रामुख्याने विचार केला पाहिजे। आज शिवसाहेब नाही आहे, परंतु आमचा हा मुद्दा शिवसाहेबांकडे आपण पोहोचवला पाहिजे, कारण आम्हाला कर मान्य नाही आहे, हे वाढीव कर मान्य नाही आहे। दुसरा मुद्दा का आपण कोणाला कर माफ व्हायला पाहिजे? जे दारिद्र्य रेषेखालील जे लोक आहेत, जे अपंग लोक आहेत, त्यांचे कर जे वाढीव कर आहेत ते तर माफ झाले पाहिजे, परंतु निरंतरच्या करमधून त्यांना सूट देण्यात आली पाहिजे। कारण फार वाईट परिस्थिती आहे, रोजगार नाही आहे, रोजगाराच्यामुळं फार अडचणीत आलेल्या आहे, नोकऱ्या खतम झालेल्या आहे, फार अडचणीचा भाग आहे। शेतकरी संपलेला आहे, शेतीच्या मालाला भाव नाही आहे, त्याच्यामुळं त्यांची आर्थिक परिस्थिती डबघाईस आलेली आहे। नेर नगर परिषदमध्ये कोण लोक आहेत? मोलमजुरी करणारे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे। आज त्यांचा समस्या आहे ना। बरं, माझा एक प्रश्न अजून आहे, जर आता तुम्ही निवेदन दिलं आणि याच्यावर त्यांनी जर ते पर्याय वाढ कम नाही केली तर त्यासाठी पुढं काय नियोजन आहे? निश्चितच आता आम्ही 3 चरणामध्ये आंदोलन जाहीर केलेलं आहे। आज पहिला चरण होतं जे की आम्ही धरण्याला बसलो आहे। दुसरं चरण 31 तारखेला आहे आणि 31 तारखेला महाआक्रोश रॅली करणार आहोत। त्यानंतर 7/8/2026ला आम्ही नेर बंद करणार आहोत आणि याही नंतर जर प्रशासनाने याची दखल नाही घेतली तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन आम्ही जाहीर करू आणि त्याच्यासाठी सर्व जनतेला, या नगरातील सगळ्या जनतेला रस्त्यावर उतरू एवढं। मुख्य संपादक, नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूज, लक्ष्मण वानखडे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।